हॅलो, नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी सर्वांना. शुभ सकाळ झाली आहे मस्तपैकी आणि आम्ही खात बसलो आहे. बरं, हे आपलं काय म्हणतात ते केळ्याचे वेफर्स आहे बघा इकडे मस्तपैकी. अनामिका तिकडे बसली आहे समोर, दाखवते तुम्हाला ते बघा. अनामिकाला जरा वरती बसवलं ते बघा, दिसते जरा असा. हे बघा इथे बसून खाते ती. ॲक्च्युली तिला खायचं नाही आहे आणि द्यायचं पण नाही आहे, पण काय करणार, असो आता खाऊ द्यात. की जास्त नाही दिलं, किंचितच दिलंय तिला, थोडंसंच. आता खूप ओरडायला लागली ना जास्त ती, आणि म्हणून तिला दिलंय खायला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, आज आहे कोकणी चेतनचा वाढदिवस. आज चेतनचा आहे वाढदिवस. तर बघू आता थोडंसं काहीतरी चेतनला काहीतरी थोडंसं सरप्राईज द्यायला पाहिजे ना. तर असा विचार करते मी, इथे बसून थोडं हे खाता खाता की आज काय करावं बरं, असं सगळं चालू आहे डोक्यात. तर हा माझा व्हिडिओ आहे तो पुढे स्किप करू नका, कंटिन्यू बघत राहा पुढे एंडपर्यंत. जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी, आणि लाईक कमेंट जरूर करा सर्वांनी. लाईक करायला खूप जण विसरत आहेत, तर लाईक प्लीज करा सर्वांनी. आणि तुमचं सपोर्ट प्रेम असंच राहू द्या. अजून पण तब्येत हे बघा, घसा वगैरे थोडा थोडा सैल होतच नाही आहे. किती दिवस झाले हे बघा, तुम्हाला काय सांगू, अजून मला बोलता पण येत नाही आहे. खूप दिवसानंतर आज ब्लॉग मी बनवते आहे. तर प्लीज सर्वांनी स्किप करू नका, असंच बघत राहा सर्वांनी माझा शेवटपर्यंत व्हिडिओ. सर्वांनी कमेंट लाईक जरूर करा, तुम्ही खूप विसरताय लाईक करायला व्हिडिओज. तर चला, जसं जसं मी आज शूट करणार आहे तसं तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी दाखवणार आहे, शेअर करणार आहे तुम्हाला सुद्धा. तर इकडे बघा हा कसा झोपलाय बघा, हे बघा फ्रेंड्स, अनामिकाचा फ्रेंड्स कसा झोपलाय बघा. ओ उठ 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 उठ. त्याला घेतलं ना का ही ओरडते मोठ्या मोठ्याने, माहितीये का, घ्यायला देत नाही, नको घेऊ म्हणते, नको घेऊ नको घेऊ असं सांगत असते सारखं. आणि मंडळी लाई वगैरे घेतला थोडा वेळ, त्यानंतर थोडा वेळ काय जाऊ दीडपेक्षा जास्त वेळ लाई वगैरे घेतला आता. आणि त्यानंतर त्याला जेवायला बसते, खोकला वगैरे पण लागला जाम, काही विचारू नका. जेवण घेते जरा ती. हे बघा, हे पायासाठी थोडीशी आमटी केली आईने, तिखट लागते म्हणून. हा आहे राईस, आणि ही सकाळी बनवली होती ह्याची भाजी, काय म्हणतात ते आपलं केळी नसते त्याची भाजी बनवली आहे, आणि चपाती पण आहे सोबत. आई मला पण एक चपाती. खूप दिवस झाले राईस खाऊन पण कंटाळा आला, काय विचारू नका. तोंडाची चव गेली आहे, काहीच चव येत नाही आहे, असं झालंय. बस एक चपाती बस मला. जरा जेवून घेते आणि त्यानंतर भेटते तुम्हाला. हॅलो, तर गुड इव्हनिंग सर्वांना. संध्याकाळ झालेली आहे. मस्तपैकी अनामिका मगाशी खेळते, आईच्या मागे लागली. आईच्या मागे लागली. आणि चला जरा काहीतरी सरप्राईज द्यायचं, त्याची तयारी जरा करते आहे, चालू आहे. जरा दुपारी लाई वगैरे घेतली, त्यानंतर जेवलो वगैरे, त्यानंतर आवरलं, त्यानंतर झोपले थोडा वेळ जरा, आणि आता उठले मगाशी. आणि चला दाखवते काय बनवले. चेतनला आवडणारा शिरा बनवलेला आहे मस्तपैकी. हे बघा, मस्त असा तुपातला शिरा बनवले बघा. यो यम्मी. हे बघा दाखवते. हा अशा प्रकारे हे बघा मस्त असा शिरा बनवलाय चेतनसाठी, बनवून ठेवलेला आहे. आणि आता बाहेर चालले मी जरा, बाहेर जरा हे करते. हे बघा इकडे बाहेर थोडीशी आता इकडे हे करणार आहे, जरा तयारी वगैरे करते. हे बघा मस्तपैकी असं ताट वगैरे, पूजा, हे बघा सर्व तयारी करून ठेवते जरा. आता हा सर्व जो तुम्हाला पसारा दिसतोय तो तर उद्या मी चाललो आहे पनवेलला, तर हे आवरूनच जाणार जाताना, जाऊ तेव्हा. आणि आल्यानंतर व्यवस्थित चांगलं घर मी स्वच्छच करेन, कारण का की बाहेर पण काम चालू आहे ना, त्याच्यामुळे काहीच करावंसं असं वाटत नाही आहे आतमध्ये सुद्धा. आणि किती केलं तरी पण ते सारखं येणारच आतमध्ये, असं आहे सर्व. हॅलो मंडळी, तर आता बघा मस्त माझी तयारी झाली आहे इकडे छानपैकी. आईकडे आता जरा कॅमेरा देते, बघूया आई काय करते. हे बघा, यो मस्तपैकी इकडे बघा. जरा ना हे झालं, काय म्हणतात ते, जरा इकडे ना घट्ट नाही हे झालं, हे बघा. पण अशा प्रकारे मस्तपैकी चेतनसाठी बघा काहीतरी मी जरा थोडंसं त्याला सरप्राईज देणार आहे माहिती असं. मी काही करू देत नाही, इकडे बघायचं काय चालू आहे का, तिची मस्ती बघा कशी चालू आहे, तीच करते ती सर्व. इकडे काय केलं आता येतोय चेतन आला नाही अजून, येतोय. चेतनला आता फोन करते, विचारते कुठे आहे, कुठपर्यंत पोहोचलास विचारते चेतनला.
हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू हॅपी बर्थडे डिअर चेतन. ये आतमध्ये. थँक्यू हॅपी आता बर्थडे टू यू. असं नाही, ये. आय एम नॉट एक्सपेक्टिंग. ये ना. चला केक कट करा. ओ माय गॉड मला तुझ्या सरप्राईज विश यू व्हेरी व्हेरी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. कोकण चेतन. सरप्राइजिंग रिअली. असं वाटलं तुला सरप्राईज तर लगेच खाऊन घे. तो केक जरा वेगळ्या पद्धतीचा बनवलेला तुला आवडतो तो मला. शिराचं बनवलंय का? ये शिराचं बनवलंय. थँक्यू व्हेरी मच. I love you. हजारों साल साल के दिन हो 50,000. आई तुम्ही पण या. बार बार दिन ये आए बार बार ते दिन ये तिकडचं आए बार बार बसल्यावर पता झालं असतं ना जरा. हा. बसणार की तर मंडळी रिअली सरप्राइजिंग आहे. मला पण माहिती नव्हतं. बार बार दिन ये आए बार बार दिन ये आए तुझे हजारों साल के मेरे आए और हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू. तरी पण मी दाखवतोय. मग खाते आली. आणि ते अनामिका पण आहे बघा आणि असं स्वागत केलंय आता. बोल की नाही. मला पण काही व्हिडिओ बनवायला पाहिजे. तिच्याकडचं घे. मी टाकल्यानंतर टाकतो. तुझ्या पुढच्या आयुष्यात तुझी सगळी स्वप्न पूर्ण होऊ देत, तुला सुख समाधान शांती मिळू देत, तुझं पुढचं आयुष्य उज्ज्वल होऊ देत हीच मी पाठपुराव्यासाठी प्रार्थना करते. आणि आजच्यापासून तुझे पुढचे सगळे आयुष्य खूप सुखी समाधानी आणि आनंदाचं जाऊ दे. थँक्यू. लव यू. आशीर्वाद उनको आशीर्वाद मिलता है. चलो अभी खाने को शुरुआत करो. फटे केक. थोडंसं भरून बघ. मी हलकं भरवते. तुझं मारायला ते हे करायचं. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Chetan. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday dear Chetan. Happy birthday to you. चेताचं वरचं नाही ना. काय गं ती? मी खूप सरप्राईज झालो आणि सगळ्यांचे आभार. आणि मस्त सरप्राईज झालो आणि खूप छान वाटलं मला. रिअली अमेझिंग. थँक्यू व्हेरी मच. आय लव्ह यू. सोनाला पण आमचा केक बनवते आता आम्ही. ते बघा बस झालं जास्त ती बघा 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 खाते बघा. पूर्ण ओढलं तिने. पूर्णच घेतलं ओढून. तर अशा प्रकारे छोटंसं माझं सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा मंडळी कमेंटमध्ये. काय मोठे सेलिब्रेशन करण्यापेक्षा असे छोटेच बरे वाटतात आम्हाला. आणि सेकंड थिंग म्हणजे आम्हाला कोणाला केक कधी आवडत नाही. आमचा कधी कोणाचा बर्थडे असेल ना तरी पण पेस्ट्री वगैरेच काहीतरी आणतो. किती वेळा केक फुकट गेला आणून कोणी खाल्ला पण नाही. फ्रीजमध्ये असाच पडून राहतो है ना.
शिरा म्हटलं का बनवते, चेतनला पण आवडतो, दादाला सुद्धा आवडतो, म्हणून बनवलाय. हो. चल चल खाऊन घे. छोटंसं फुल आहे, चेतनला देते मी. हे चेतन. I love you, दादा. इकडे मी व्हॉइस म्यूट का केला आहे, चेतनने ना खूप मोठ्याने सॉन्ग लावले होते मोबाईलमध्ये. आणि सेकंड थिंग म्हणजे मी वरती ठेवले होते गुलाबाच्या छोट्या छोट्या पाकळ्या फॅनवरती, त्या खाली पडत आहेत म्हणून आम्ही हसतोय. आता इकडे आईचं ओवाळणं चालू आहे. इकडे बघा. आई घाबरते कारण की अनामिका पायाखाली येते सारखं. ए अनामिका इकडे ये. इकडे आलं मी का? पिलू ये इथे. आई स्माइल प्लीज. अनामिका मध्ये मध्ये येते आईला त्रास द्यायला, त्यामुळे आई घाबरते. अनु ए पिलो इकडे ये. हॅपी बर्थडे चेतन. आईने कॅडबरी दिले, क्या बात है. आईने कॅडबरी दिले, वा. आशीर्वाद घ्या माऊली, आशीर्वाद द्या. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आई हे बघा सोन्याची अंगठी दिली मला, हे बघा दिसते का तुम्हाला, हे बघा गिफ्ट. चेतनच्या बर्थडेला मला गिफ्ट दिली. आता केक खायला सर्वांनी मंडळी. कुठे गेलो रे? चेतन बघा मार्केटमधून काय घेऊन आला, येता येता दाखवते तुम्हाला. इकडे बघा छान अशी मस्त आहेत ना, हे बघा. वाव अशी फुलं घेऊन आलेली आहे बघा, मस्त अशी बघा चट्टीशी दिसत आहेत. हे बघा आईला आवडणारी फुलं घेऊन आले, आईला आवडणारी फुलं. हे बघा आमच्या आईला फुलं आवडतात जास्त. हे बघा मस्त अशी गुलाबाची फुलं, हे बघा छोटी 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 छोटी. अनामिका बघ अशी ओरडते. आणि हे जरा गाजर आणि काकडी हे जरा लागतं सलाड म्हणून आणलंय. हे बघा. आणि हे आहे चेतनचा डबा, टिफिन चेतनचा. हे बघा हे आहे चेतनचा टिफिन. हे बघा टिफिन बॉक्स. हे बघा पाण्याची बॉटल. आणि दुसऱ्या कप्प्यामध्ये काय बघूया, काढले अजून. आणि वाव अशी बोयाची भाजी घेऊन आला चित्र. हे बघा मस्तपैकी, वा सो ब्युटिफुल. मस्तच. आता येतील ना अशा बोयाची भाजी, असं हे वगैरे येणार ना. बोयाच्या भाजी आणल्या, ती पालक आणल्या. ते बघा हा इकडे तो पालक आहे, हे बघा दिसतोय या साईडला जुडी आहे ती. आणि 2 जुड्या आणल्यात बोयाच्या, हे बघा. आणि एक आहे पालकची, कारण चेतन मला बोलला होता बघा अशी 1 जुडी आणतो पालकची, 2 जुड्या आणतो बोयाच्या. आणि इकडे आणलेत बटाटे. ये तो आलू है, आलू सबको तो लगता है. काय विचारूच नका बाबा. बटाटे कोणाकोणाला जास्त लागतात कमेंटमध्ये सांगा मला. अशा रीतीने चेतनची बॅग मी खाली केलेली आहे. हे बघा, ते बघा आईने तिकडे ठेवले, कोपऱ्यात दिसतंय ते बघा तिकडे. आणि इकडे 2 ठेवलेत, हे बघा असे मस्त. इकडे ओरडते मंडळी, घ्यायला सांगते माहिती आहे का. अनामिका म्हणते मला घ्या मला घ्या, मला बाहेर काढा बोलते ती. बघा आवाज येतोय तुम्हाला अनामिकाचा, येतोय ना. येत असेल मागून मागून, कारण तिला ना पिंजऱ्यात बिलकुल राहत नाही ती, तिला सारखं बाहेर यायचं असतं, असं आहे तिचं. आणि मंडळी हे बघा इकडे जेवायला बसलो आम्ही जस्ट आता. अशा प्रकारे आई बघा वाढते आम्हाला. ती आमटी ह्यांची आहे आणि ती आमटी छोटीवाली भाजी आहे कमी तिखटाची. ते बघा अशा प्रकारे बनवलेलं आहे. आज आम्ही टोमॅटो बटाट्याची आमटी बनवली, साधं सोपं. ॲक्च्युली ना मागवणार तो बाहेरून, पण तब्येत बरी नसल्या कारणामुळे दादाचे तर मला टोमॅटोची आमटी बनवा, टोमॅटो बटाट्याची आणि राईस बस. आता आम्ही जेवण घेतोय. अनामिकाला ठेवलं तिकडे आतमध्ये, ते बघा तिकडे पिंजऱ्यामध्ये, ती पण जेवते तिचं. आणि हां थोडेसेच ते. आई मला विचारते देऊ का तुला, आई जास्त नको. तर चला बड्डा या सर्वांनी जेवायला. आता जेवून घेतो आम्ही. आणि चेतन पण इकडे बघा आलाय, आवरतोय. जस्ट पाणी वगैरे येऊन गेलं ना. हो जस्ट पाणी वगैरे येऊन गेलं. हो तेच तर.